भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तणावाचं वातावरण आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचं कंबरड मोडून टाकलंय। त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांनाही भारताने हाणून पाडलं। मात्र हे सगळं सुरू असताना भारतात अफवा पसरवण्याचे उद्योग सुरू केलेत आणि धक्कादायक म्हणजे हा डाव पाकिस्तानचाच असल्याची माहिती समोर येते। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। भारताने पाकिस्तानचा बाजार उठवला। भारतात मात्र अफवांचा बाजार जोरात। अफवांवर विश्वास ठेवू नका, सतर्क रहा। भारताने पाकिस्तानची नांगी अशी काही ठेचली आहे की पाकिस्तानचं पार कंबरड मोडलंय आणि भारताने केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अक्षरशः कांठळ्या बसलेल्या आहेत। तिकडे पाकिस्तानात भारताने केलेल्या हल्ल्यांचे आवाज दुमदुमतायत, तर इकडे भारतात मात्र जिकडे तिकडे अफवांचा आवाज सुरू झालाय। भारत पाकिस्तान मधील तणावाच्या परिस्थितीत महाराष्ट्र सायबर विभागाने आतापर्यंत 10 लाख सायबर हल्ले रोखलेत। सायबर युद्धात अफवा फेक न्यूजने डोकेदुखी वाढवलेली आहे। गेल्या 2 दिवसात याचं प्रमाण वाढलं असून शुक्रवारी दिवसभरात 5300 फेक न्यूजचा शोध घेत ते रोखण्यात सायबर पोलिसांना मोठं यश आलंय। तर सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा सुद्धा युद्धाचा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो आणि त्याच कॉम्पोनंटला मोठ्या प्रमाणावर वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय। आणि मागच्या काही दिवसांपासून कशा प्रकारे भारत विरोधी गोष्टी घडतायत या संबंधितले फॉल्स व्हिडिओ, अशा संबंधितले फॉल्स नेरेटिव्ह पोहोचवण्याचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय, ज्याला खोडण्याचं काम प्रत्येक दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये आपलं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स करत आहे। सगळ्या यंत्रणांनी आता डाटा वाचवण्यासाठी सायबर ऑडिट करणं गरजेचं आहे। त्यातून आपली सिस्टीम सुरक्षित आहे की नाही हे समजू शकेल। तसंच अधिकृत एजन्सीवरील माहितीवरच विश्वास ठेवा। संभ्रमित करणारी माहिती प्राप्त झाल्यास ती पुढे पाठवण्याऐवजी आधी त्यातील तथ्य तपासून घ्यावं। त्या व्यतिरिक्त व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका। काही चुकीचं वाटल्यास तात्काळ सायबर विभागाशी संपर्क करा। युद्ध सराव, संवेदनशील ठिकाणांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करू नका। लष्करी संरक्षण कारवाईच्या प्लॅनबाबत माहिती पसरवू नका। आंतरराष्ट्रीय कॉल, अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉल टाळा। अनोळखी नंबरवरून आलेले फोटो, व्हिडिओ फाईल उघडू नका। सोशल मीडियावरील पोस्टची खात्री करूनच त्या फॉरवर्ड करा। भारत सरकारने सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई सुरू केली आहे। एक्स अर्थात ट्विटरनेही भारतीय सरकारच्या आदेशानुसार 8000 पेक्षा अधिक खाती बंद केली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी राजकारणी, मीडिया आउटलेट्स आणि सेलिब्रिटींचे खाते समाविष्ट आहे। कारण अफवा निर्माण करून देशाला संकटात टाकण्याचा शत्रूंचा डाव आहे। अन्न साठवणुकीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। भारतात आवश्यकतेपेक्षा जास्त अन्नसाठा उपलब्ध आहे। पेट्रोल, डिझेल, गॅसची कोणतीही कमतरता नाहीये। साठेबाजी करणाऱ्यांवर आता कारवाई देखील होणार आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत। मात्र या सगळ्या कोलाहलात लोकशाही मराठीने सत्य बातम्यांचा वसा सोडलेला नाहीये। जे सत्य आहे तेच दाखवण्यास लोकशाही मराठी बांधील आहे। देशाला धोक्यात आणणं असा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी काही शत्रू करतायत आणि त्या शत्रूंना यामध्ये यश प्राप्त होऊ द्यायचं नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसरीकडे जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत विश्वास न ठेवता कुठलीही माहिती शेअर करू नये। अन्यथा जर तुम्ही व्हिडिओ व्हायरल करत असाल, पोस्ट व्हायरल करत असाल तर यामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि यामुळे देशाचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करताना सावधान। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।